नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स 1मध्ये इयत्ता 10वीमध्ये प्रॅक्टिस सेट 2.6 मधील क्वेश्चन नंबर 3 पाहायचा आहे. क्वेश्चन नंबर 3 अतिशय सोपा आहे. फक्त क्वेश्चन नंबर 3 प्रथम तुम्ही समजून घ्यायचा आहे, मग सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. इन द ऑरेंज गार्डन ऑफ मिस्टर मधुसूदन देर आर 150 ऑरेंज ट्रीज. बघा, टोटल ऑरेंज संत्र्यांची झाडं किती आहेत, त्यांची गार्डन आहे, मधुसूदन यांची गार्डन आहे, बाग आहे. त्या बागेमध्ये 150 संत्र्यांची झाडं आहेत. द नंबर ऑफ ट्रीज इन ईच, बघा, इन ईच रो इज 5 मोर दॅन दॅट इन ईच कॉलम. म्हणजे आडव्या रांगेमध्ये जी झाडं आहेत ती 5ने जास्त आहेत. कुणापेक्षा 5ने जास्त आहे सांगा? उभ्या रांगेमध्ये जेवढी झाडं आहेत त्या झाडेपेक्षा 5 झाडं जास्त आहेत आडव्या रांगेमध्ये. म्हणजे उभ्या रांगेत आपल्याला किती झाडं मानायची आहेत? एक सपोज करायची. बघा, कॉलम म्हणजे उभ्या रांगेतली झाडे. उभ्या कॉलममध्ये किती झाडं आहेत? एक्स झाडं कन्सिडर करायची. आणि रोमध्ये किती येणार आहेत? बघा, एक्स प्लस 5 म्हणून सांगितलेलं आहे. 5 मोर दॅन दॅट इन ईच कॉलम म्हटलेला आहे. फाइंड द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो अँड ईच कॉलम. म्हणजे प्रत्येक उभ्या आणि आडव्या रांगेतील आपली झाडं काढायची आहेत विथ द हेल्प ऑफ फॉलोविंग फ्लो चार्ट. आता पुढील फ्लो चार्ट, आता आपण दिलेली माहिती काय आहे ते पहिला लिहून घ्यायची आहे. बघून घ्या. क्वेश्चन नंबर 3 आहे. यात दिलेली माहिती आपल्याला काय आहे बघून घ्यायची आहे. टोटल ट्रीज किती आहेत बघूया आपण. घ्या, बघा झाडे किती आहेत. टोटल ऑरेंज ट्रीज 150. बघा, त्यामध्ये रोमध्ये काय आहेत बघा, कॉलममध्ये जी झाडं आहेत त्यापेक्षा 5ने जास्त आहेत. परंतु कॉलममधली आपली झाडं माहीत आहेत का? नाही. मग कॉलममध्ये आपण किती झाडं कन्सिडर करायचं आहे? रफ वर्क आहे. कॉलममध्ये आपल्याला काय करायचं आहे? एक्स ट्रीज सपोज करायचे आहेत. एक्स ट्रीज, मग इथं काय होणार आहे बघा, यामध्ये एक्स प्लस 5 ट्रीज होणार आहेत. आपल्या एक्स प्लस 5 ट्रीज होणार आहेत. कॉलममध्ये एक्स ट्रीज आहेत, तर रोमध्ये कॉलम प्लस 5 म्हणलेला आहे, एक्स प्लस 5 तिथे सांगितलेलं आहे. रोमधली झाडं आहेत 5 मोर दॅन दॅट इन कॉलम. त्यामध्ये टोटल जे ट्रीज आहेत आपण कसं काढतो सांगा? समजा रांगेमध्ये जर अशी आपली झाडं असतील, बघा ही आडवी रांग आहे आणि ही उभी झाडं आहेत, लक्षात ठेवा. तर बघा, यामध्ये बघा आडवी किती आहेत? 1 2 3 4 5 आहेत. उभी किती आहेत? 1 2 3. म्हणजे आपण ह्याचा काय करतो सांगा? गुणाकार करतोय, म्हणजे 5 × 3. आता आडवी किती आहे सांगा? यामध्ये एक्स प्लस 5 आहे आणि उभी किती आहेत? एक्स. तर आपल्याला काय करायचं आहे? एक्स प्लस 5 × एक्स यांचा गुणाकार करायचा आहे. देअरफॉर बघा इथे येणार आहे टोटल ट्रीज इज इक्वल टू एक्स × एक्स प्लस 5. हे आपले टोटल झाडे झालेले आहेत. तर आपल्याला प्रश्नामध्ये विचारलं आहे काय ते आपण बघून घेऊया. पहिला जो आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम इज एक्स. म्हणजे आपल्याला नंबर ऑफ ट्रीज आहेत त्या उभ्या रांगेमध्ये आपण किती मानलेले आहेत? एक्स मानलेलं आहे. ते मगाशीच आपण मी सांगितलेलं बघा, रफ वर्कमध्ये मी केलेलं आहे की कॉलममध्ये झाडं पण किती आहेत? एक्स आहेत. पुढे बघा, नंबर ऑफ ट्रीज इन रोमध्ये मग झाडं किती असणार आहेत? एक्स प्लस 5 असणार आहेत. किती झाडं असणार आहेत? एक्स प्लस 5 हे घेणार आपण. टोटल नंबर ऑफ ट्रीज म्हणून सांगितलेलं आहे, गुणाकार करायचं आपल्याला. फ्रेम क्वाड्रेटिक इक्वेशन तयार होत आहे. फाइंड एक्स नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम. आता कॉलममध्ये किती झाडे आहेत आपल्याला बघायचं आहे. व्यवस्थित सोडून घ्यायचं आहे. बघूया आता 10वीच्या दृष्टीने आपल्याला कसं सोडवायचं आहे. सपोज number of trees in column are x
एक्स झाडं आहेत आपण सपोज केलेलं आहे. देअरफॉर नंबर ऑफ ट्रीज इन रोमध्ये किती झाडं आहेत बघा, 5 न जास्त आहेत. x + 5 येणार आपलं. किती येणार आहे x + 5. त्यानंतर x + 5 झालेला आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, टोटल ट्रीज इज इक्वल टू ट्रीज इन कॉलम, ट्रीज इन रो म्हणूया आपण, इंटू ट्रीज इन कॉलम. बघा मी घेतलेला आहे ट्रीज इन रो. टोटल ट्रीज किती आहेत आपले सांगा, 150 आहेत. त्यामध्ये बघून घ्या 150 आहेत. टोटल ऑरेंज ट्रीज 150 आहे. त्यामध्ये ट्रीज इन रोमध्ये किती आहेत x + 5 आणि कॉलममध्ये किती आहेत x आहेत. यांचा गुणाकार करायचा आहे. तेच मी बघा कसं घेतो आहे, x × x² x × 5x = 150. आता त्यामध्ये काय होणार बघा, हे इकडं घ्यायचं आपल्याला आहे तसं, फक्त मी साईड चेंज करतो आहे, चिन्ह बदलणार नाहीत, लक्षात ठेवायचं. आणि हे -150 आहेत. त्यामध्ये -50 कसं आलेलं आहे मी सांगतो, लक्षात. इकडे प्रथम मी इकडे एक स्टेप वाढवतो बघा अशी. हा भाग मी इथंच ठेवते, x² + 5x = 150. बघा मी फक्त साईड चेंज केलेलं आहे, 150 तिकडे घेतलं आणि हा गट इकडे घेतलेला आहे. म्हणजेच काय 150 मी नंतरच्या स्टेपला काय केलेलं आहे, इकडे लेफ्ट हँड साईडला घेतलेलं आहे. आता त्यामध्ये ह्याची फोड आपल्याला -150 आहे. -150ची फोड सगळ्यांना माहिती आहे, सोप्या रीतीनं आपण डायरेक्ट बघूया. 10 15 15 × 150. आता त्यामध्ये ह्यांची वजाबाकी पण 5 येते आपल्याला. अशी दोन आपण जोडी फाइंड केलेली आहे की 10 15 आहे. आता वजाबाकी करून आपल्याला 5 येणार आहे. मग एकाला वजा आणि एकाला अधिक चिन्ह पाहिजे, प्लस मायनस पाहिजे. पण प्लस इथं आहे ते मोठ्याला द्यायचं आहे, x आलेला आहे, आणि इथं -10x. आपल्याला दोन पद मिळालेले आहेत, -10x + 15x. लक्ष ठेवायचं. आता ॲड करूया, x² -10x + 15x 150 = 0. दोघांचा गट बनवायचा आपल्याला. तर नेक्स्ट काय होणार आहे बघा, यामध्ये कॉमन x कॉमन काढायचं आहे. आतमध्ये x -10, यामध्ये 15 आणि 150 एकाच पाड्यामध्ये आहेत. 15 बाहेर काढा, x आणि 15 × 10 150 = किती आलेलं, 0 आलेलं आहे बघा आपलं. त्यानंतर x + 15 हे एका रांगेत, x + 15 एका रांगेत, आणि x - 10 हे एका रांगेत झालेलं आहे, = 0. x + 15 = 0 हे एकदा येणार आहे. अँड x - 10 = 0. बघा x + 15चं काय होणार आहे, -15 झालेलं आहे. अँड x - 10 ते काय होणार, +10 होणार आहे. यामध्ये बघून घ्यायचं आपल्याला काय काय दिलेलं आहे. x - 15 इथं आहे आणि x = 10 इथं आहे. यामध्ये आपण, परंतु झाडं कधी हिरवून नसतात म्हणून आपल्याला काय येणार, x = 10. x हे आपण काय सपोज केलेलं आहे बघा, नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम. बघा, द नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम, कारण आपण x कन्सिडर केलेलं 10. बघा आणखी आपल्याला प्रश्न काय विचारलेला हा, त्यामध्ये आपण आता भरून घ्यायचा आहे. पाठीमागचा जो भाग आहे आपल्याला तो भरून घ्यायचा आहे बघा आपल्याला. तर प्रश्न आणखी काय विचारला, नंबर ऑफ ट्रीज इन कॉलमच विचारलेला आहे आपल्याला, नंबर ऑफ ट्रीज इन रो. आणि तो एक प्रश्न विचारला, नंबर ऑफ ट्रीज इन रो. नंबर ऑफ ट्रीज इन रो x प्लस, बघा x + 5 आहे, म्हणजे x किती आलेला आहे, 10 आलेला आहे. 10 + 5 = 15. म्हणजे बघा, उभ्या रांगेमध्ये 10 झाडं आहेत, आडव्या रांगेमध्ये 15 झाडं आहेत. टोटल बघा 10 × 15 150 होते. म्हणजे आपण सोडवलेला प्रश्न अतिशय बरोबर आहे, बघून घ्यायचा आहे. तर आणखी प्रश्न काय विचारले बघा,
आता जे प्रश्न विचारलेले आहेत बघा, नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम एक्स म्हणलेला आहे, नंबर ऑफ ट्रीज इन रो आपल्याला माहीत आहे की ते सांगा एक्स प्लस 5 जास्त आहेत. टोटल नंबर ऑफ ट्रीज आपण कसं काढणार आहे, यांचा गुणाकार एक्स इंटू एक्स प्लस 5. फ्रेम क्वाड्रेटिक इक्वेशन कसं झालं बघा, एक्स इंटू एक्स प्लस 5 इज इक्वल टू 150. हे क्वाड्रेटिक इक्वेशन. फाइंड एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. एक्सची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली बघा, 10 मिळालेली आहे मग अशी. नंबर ऑफ ट्रीज इन कॉलममध्ये काय आलेलं आहे, एक्स प्लस 5 10 प्लस 5. एक्सची व्हॅल्यू 15 आलेली आहे. एक्सची व्हॅल्यू आपल्याला 10 ठेवायची. 10 प्लस 5 15 झालेली आहे. नंबर ऑफ ट्रीज इन रो, आणि रोमध्ये नंबर ऑफ ट्रीज आपल्याला हे कॉलममध्ये इथे बघा लक्षात इकडे नंबर ऑफ ट्रीज इन कॉलममध्ये आपण किती सपोज केलेले आहे, फाइंड एक्स इज इक्वल टू, म्हणजे जिथं आपल्याला काय केलेलं आहे, हे रोमधले झाडे आहेत बघा, रोमधली झाडे, आणि कॉलममधली झाडे किती येणार आहे आपले 10 येणार आहे. लक्ष ठेवा इथं फक्त लक्ष ठेवायचं आहे. रोमधले आपण किती कन्सिडर केलेलं आहे, रो बघा इथं एक्स प्लस 5 आहे. एक्स प्लस 5 10 प्लस 5 15 झालेलं आहे. आणि फाइंड एक्स म्हणजेच कोणाची व्हॅल्यू, कॉलमची व्हॅल्यू. लक्षात ठेवा एवढं भाग लक्षात ठेवायचं आहे. तर कॉलमची व्हॅल्यू 10 आहे. फाइंड एक्स इज इक्वल टू 10, आणि 10 म्हणजेच काय, कॉलममधली झाडं आहेत ती. फर्स्ट ॲन्सर आपलं झालेलं आहे, बघून घ्या, सोपा प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 3 पाहून घ्यायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5. विवेक हा ओल्डर आहे, म्हणजे वय जास्त आहे. किशोर हा लहान असणार आहे. मग किशोरचं वय किती सपोज करायचं, एक्स सपोज करायचं आहे. आणि या किशोरपेक्षा म्हणजे एक्सपेक्षा विवेक हा 5ने जास्त आहे. म्हणजे किशोरचं वय मी एक्स कन्सिडर केलं तर विवेकचं काय होणार आहे, एक्स प्लस 5 होणार आहे. द सम ऑफ द रेसिप्रोकल्स ऑफ देअर एज इज 1/5. रेसिप्रोकल्स म्हणजे व्यस्त करायचा, तर याचं 5 झालं तर 1/5, 6 झालं तर 1/6 होणार आहे. ते आपण सोडवून घेणार आहोत, बघून घ्या इथं बघा. पहिले तर आपल्याला काय म्हणायला पाहिजे आहे, सपोज एज ऑफ किशोर इज एक्स. सपोज एज ऑफ किशोर इज एक्स इयर्स. मग बघा किशोरचं वय जर आपण एक्स मानलेलं आहे तर विवेकचं वय काय होणार आहे, ओल्डर आहे, किशोरपेक्षा जास्त आहे. मग विवेकचं वय ह्याच्यापेक्षा 5ने जास्त आहे किशोरपेक्षा, म्हणजे एक्स प्लस 5. बघून घ्या, विवेक्स एज इज एक्स प्लस 5 इयर्स. आता त्यामध्ये कंडिशन आपल्याला काय दिलं, रेसिप्रोकल्स आपण त्याचे बघायचे आहेत. रेसिप्रोकल्स म्हणजे वेस्ट कंडिशनुसार सम बेरीज करायची आहे, आणि त्याचं रेसिप्रोकल्स म्हणजे आता बघून घ्यायचं आपल्याला काय आहे. रेसिप्रोकल्स करून काय घ्यायचं आहे, 1/x हे एक्सचा रेसिप्रोकल झाला, प्लस तिथे सम सांगितलेलं आहे आपल्याला, आणि याचा रेसिप्रोकल्स 1/x प्लस 5 हा याचा रेसिप्रोकल झाला, आणि दोघांची बेरीज किती आहे, 1/6 आहे. तर आपल्याला हे इक्वेशन आपण यापूर्वी पण सोडवलेलं आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे, किंवा इथे एक आहे तसं घेतलं चालेल, किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेतलं तरी पण चालेल. बघा एक्स प्लस 5 इंटू, आणि याचा गुणाकार इकडे आणि खालचा गुणाकार इथे करायचा आहे, 1/6 आहे. यामध्ये बघा एक्स 2x प्लस 5 आहे. याचं बघा x² प्लस 5x 1/6. त्यामध्ये नेक्स्ट काय झालेलं आहे बघा, आपलं क्रॉस मल्टिप्लिकेशन परत एकदा करावं लागणार आहे. 6 वरच्याला 2x प्लस 5 ला गुणायचं, आणि 1 ह्याला गुणायचं, x² प्लस 5x. त्यामध्ये नेक्स्ट आपलं काय होणार आहे, 7 12x 6 35, इथं x² प्लस 5x. त्यामध्ये पूर्णपणे इकडे घेऊया आपण हा गट, किंवा इकडेच ठेवूया, x² प्लस 5x प्लस 12x मायनस 12x आणि प्लस 30 मायनस 30 इज इक्वल टू 0. त्यामध्ये बघा पूर्ण हा गट आपल्याला इकडे घ्यायचा आहे, फक्त इथं प्लस मायनस करून घ्यायचं आहे. इथं -7x येणार आहे. x² मायनस 7x मायनस 30 इज इक्वल टू 0. फक्त आपण गट चेंज करून घेतलेला आहे, यामध्ये साईन काही चेंज होणार नाही, लक्षात ठेवा. हा गट पूर्ण इकडे घेतलेला आहे. गट घेत असताना प्लस मायनस मायनस केलेला आहे. 12मधून 5 गेले 7 उरले, येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येने दिलेलं आहे. तर -30ची आपल्याला फोड करायची आहे बघा. -30ची फोड अशी करायची आहे, त्याची वजा आपल्याला 7 यायला पाहिजे. त्यामध्ये 10 30 बघा, 10 30 गुणाकार होतो,
आणि इथं त्यांची वजाबाकी काय होणार आहे, -7 येणार आहे. बघा हे जे चिन्ह आहे ते मोठ्याला द्यायचं आणि लहानाला प्लस येणार आहे, कारण प्लस मायनस चिन्हांना आपल्याला 7 मिळणार आहे. प्लस मायनस मायनस इथं x येणार आहे. बघा x² - 10x + 3x - 30 = 0. त्यामध्ये आपल्याला काय केलेलं आहे बघा, यामध्ये दोघांचे जोडींचे गट करून घ्यायचे आहेत आपल्याला. त्यानंतर कॉमन बघा x आहे, आतमध्ये डबल x होतं हे -10. इथं 3 आणि 30 आहे, 3 भाग जातो, आतमध्ये काय राहिलं बघा x - 10 = 0. बघा कंसाच्या बाहेर काय आलेला आहे x + 3 आणि हा कॉमन x - 10 एकदाच घ्यायचा, तो कॉमन आहे = 0. यामध्ये x + 3 = 0 अँड 2 व्हॅल्यू मिळणार आपल्याला, x - 10 = 0. बघा x + 3चं -3 झालेलं आहे अँड x = 10 आलेलं आहे यामध्ये. परंतु यामध्ये जी एज आहे ते एज कधीही निगेटिव्ह नसणार आहे. बट एज इज नॉट निगेटिव्ह, म्हणून एज आपल्याला निगेटिव्ह घ्यायचं नाही, म्हणून एज पॉझिटिव्ह घेऊया. x = 10. मग x हे कुणाचं वय होतं बघून घ्यायचं आपल्याला. x हे कुणाचं वय आहे बघा, एज ऑफ किशोरचं वय किती आलेलं आहे, 10 years. देअरफॉर तर प्रश्न काय विचारलेला, त्यांची आत्ताची वय. देअरफॉर किशोर्स एज x = 10 years. त्यानंतर आपल्याला विचारलं विवेक्स एज. यामध्ये विवेक्स एज काय आहे, जास्त आहे, म्हणजे 5 जास्त आहे, म्हणजे बघा कोणापेक्षा x + 5 आहे असं आहे. x किती आहे 10, 10 + 5 15 years. बघा अशा रीतीने आपले 2 प्रश्न यामध्ये कव्हर केलेले आहेत. अतिशय सोपा प्रभाग आहे, बघून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला 3rd नंबर क्वेश्चन पाहायचा आहे. बघा यामध्ये क्वेश्चन नंबर 5 आपल्याला बघून घ्यायचा आहे. सुयश स्कोर्ड 10 marks more in second test than that in the first test. आणि त्यामध्ये पहिलीच कंडिशन आपल्याला काय मिळते बघा, फर्स्ट टेस्टपेक्षा सेकंड टेस्टमध्ये त्याला 10 मार्क जास्त मिळालेले आहेत. परंतु फर्स्ट टेस्टमध्ये आपल्याला किती मिळाले माहीत नाही. मग फर्स्ट टेस्टमध्ये आपण काय सपोज करायचं आहे, फर्स्ट टेस्टमध्ये त्याला x मार्क्स मिळालेले सपोज करायचं आहे. बघा नेक्स्ट कंडिशन काय सांगितलेलं, 5 times द स्कोर ऑफ द सेकंड टेस्ट. सेकंड टेस्टला आपण जे मार्क होते त्याच्या 5 पट इज द सेम ॲज स्क्वेअर. बघा सेम ॲज स्क्वेअर इथं स्कोर पाहिजे होतं, स्क्वेअर ऑफ स्कोर. लक्षात ठेवा, स्क्वेअर ऑफ स्कोर म्हणजे स्कोर जो आहे फर्स्ट टेस्टमध्ये त्याचा वर्ग करायचा आहे. फाइंड इज स्कोर इन द फर्स्ट टेस्ट. आता इथं बघा मी थोडक्यात जी मांडणी करणार आहे ते पहिला समजून घ्यायचं आहे. 0 वर्कमध्ये इथं काय करायचं आहे, फर्स्ट टेस्टमध्ये किती मार्क कन्सिडर करायचं आहे. फर्स्ट टेस्टमधला जो स्कोर आहे तो x, लक्षात ठेवा x मार्क्स मिळालेले आहेत. मग सेकंड टेस्टला काय सांगितलेलं आहे, 10 मार्क्स जादा आहेत. सेकंड टेस्टला जो स्कोर आहे तो याच्यापेक्षा 10 जास्त आहे, लक्षात ठेवायचं आहे. आता नेक्स्ट काय सांगितलेलं आहे बघा आपल्याला, 10 मार्क्स मोर इन सेकंड टेस्ट दॅन दॅट इन द फर्स्ट. म्हणजे लक्षात ठेवा फर्स्टमध्ये x मिळालेले आहेत, त्यामध्ये 10 मार्क जास्त आहेत. आता ही झाली फर्स्ट कंडिशन. आता सेकंड कंडिशनमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, की 5 times द स्कोर ऑफ द सेकंड टेस्ट. आता सेकंड टेस्टला ह्याचे 5 पट बनवायचे आपल्याला. 5 पट म्हणजे 5 न गुणायचे. सेकंड टेस्टमध्ये जे स्कोर आहे त्याला 5 मल्टिप्लाय करायचं. हा कोणाबरोबर आहे बघा, इज द सेम ॲज, सेम लिहिलेलं आहे, स्क्वेअर ऑफ स्कोर इन द फर्स्ट टेस्ट. फर्स्ट टेस्टमध्ये त्याचा स्क्वेअर आपल्याला बनवायचा आहे. बघा 2 ही फर्स्ट म्हणजे आपल्याला ही कंडिशन मिळालेली आहे. ही कंडिशन आपल्याला सॉल्व करायची आहे आणि आपल्याला त्याचा स्कोर काढून घ्यायचा आहे. अतिशय सोपा भाग आहे, फक्त समजून घ्यायचा आहे. त्यामुळे ह्याच्यानुसार आपल्याला मांडणी करून घेऊया आपण यामध्ये. प्रथम आपल्याला
10वीच्या दृष्टीने प्रथम आपल्याला काय लिहायचं आहे, सपोज बघा, सपोज in first test Suyesh scored X marks. Therefore, in second test he scored X plus 10 marks. कारण 10 मार्क जास्त मिळालेले आहेत. बाय कंडिशननुसार बघा, कंडिशननुसार मागे सांगितलेलं आहे की काय, x² हा कोणा एवढा आहे, 5x + 10 एवढा आहे. आपण तिथे लिहून घेतलेलं आहे मागाशी, ते बघून घ्यायचं आहे. इथे x² आहे, तसं घेऊया आपण. याचा गुणाकार करायचा आहे, 5x + 5 × 10 50. त्यामध्ये हे इकडे घ्यायचं सगळं, x² - 5x - 50 = 0. -50चे आपल्याला फोड करायचे. -50ची फोड आपण कशी करणार आहे बघा, 25 × 50 पण होऊ शकतं, 10 × 5 = 50 पण होऊ शकते. त्यामध्ये 10 × 5 = 50च आपल्याला काय घ्यायचं, कारण यांची वजाबाकी 5 येणार आहे. इथं मायनस आहे, मोठ्याला मायनस, लहानाला प्लस, x -10x + 5x. इथं लक्षात ठेवायचं, -10x + 5x. त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा, x² - 5x, यामध्ये -5x डिलीट करायचं. त्या ठिकाणी x² - 10x + 5x - 50 = 0. या दोघांचे आपल्याला गट बनवायचे आहेत. गट आपले बनलेले आहेत. त्यामध्ये गटानुसार आपल्याला काय करायचं आहे बघा, यामध्ये कॉमन काय आहे, x आहे, x बाहेर काढलेला आहे, x - 10. 50 एकाच पाड्यामध्ये आहे, 5च्या आहे, मग कॉमन काढायचं आहे. 5च्या पाड्यात 50 किती 10व्यांदा आहे, = 0. यामध्ये बघा आपला गट समान आलेला, x - 10, x - 10. आता बाहेर पद काय आहेत, x + 5 आहे, एका बॉक्समध्ये घ्या, आणि x - 10 दुसऱ्या बॉक्समध्ये येणार आहे, = 0. नेक्स्ट भाग काय येणार आहे, x + 5 = 0 और x - 10 = 0. x + 5चं x -5 और x = +10. त्यामध्ये -10 हा कधी स्कोर होऊ शकत नाही. इथं काय लिहायचं आहे, मार्क्स आर नेवर निगेटिव्ह. मार्क्स हे निगेटिव्ह नसतात. देअरफॉर त्यामध्ये x म्हणजे आपण काय सपोज केलेलं, कोणती टेस्ट होती, फर्स्ट टेस्ट होती का सेकंड टेस्ट होती बघा. सुयश स्कोर्ड x मार्क्स म्हणजे 10 मार्क्स इन फर्स्ट टेस्ट. बघा, देअरफॉर इन फर्स्ट टेस्ट सुयश स्कोर्ड x = 10 मार्क्स. लक्षात ठेवायचं आहे, 10 मार्क्स सुयशनं स्कोर्ड केलेले आहेत. बघून घ्या, क्वेश्चन अतिशय सोपा आहे. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन सोडवायचा आहे, क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 आपल्याला पाहायचं आहे. क्वेश्चन नंबर 6मध्ये बघून घ्या. क्वेश्चन नंबर 6मध्ये मिस्टर कासम रन्स अ स्मॉल बिझनेस ऑफ मेकिंग अर्थन पॉट्स. मिस्टर कासम यांचा एक छोटासा व्यवसाय आहे, तो मातीची भांडी बनवतो. ही मेक्स सर्टन नंबर ऑफ पॉट्स ऑन अ डेली बेसिस. तो बघा दररोज काय करतो, विशिष्ट अशी भांडी बनवतो. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट बघा, ती भांडी बनवायला त्याला एका भांड्याला 40 रुपये खर्च येतो. ₹40 मोर दॅन 10 टाइम्स टोटल नंबर ऑफ पॉट्स. यामध्ये बघा, म्हणजे जेवढी भांडी आहे त्या भांड्याच्या 10 पटीपेक्षा 40 रुपयाने जास्त खर्च येतो. मग ते मी सांगणार तुम्हाला कसं बघा. हे मेक्स इन 1 डे, एका दिवसामध्ये जेवढी भांडी बनवतो. ए प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे इज ₹600. आता टोटल जो प्रोडक्शन कॉस्ट आहे 600 येतो. फाइंड प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट अँड नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे. त्यामध्ये पूर्णपणे माहिती व्यवस्थित बघून घ्यायची आहे, वाचायची आहे, गोंधळून काही जायची गरज नाही. यामध्ये बघा थोडक्यात मी इथं मांडणी करतो आहे शॉर्टकटमध्ये कसं करायचं. नंतर
यामध्ये बघा, त्यामध्ये ही मेक्स सर्टन नंबर ऑफ पॉट्स, इथं म्हटलं ही मेक्स सर्टन नंबर ऑफ पॉट्स ऑन डेली बेसिस. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज ₹40 मोर दॅन 10 टाइम्स टोटल नंबर ऑफ पॉट्स. आता यामध्ये टोटल नंबर ऑफ पॉट्स, आता तो दिवसाला किती भांडी बनवतो बघा. टोटल नंबर ऑफ पॉट्स आपल्याला काय करायचं आहे ते लिहायचं आहे. टोटल नंबर ऑफ पॉट्स, टोटल नंबर ऑफ पॉट्स म्हणजे किती भांडी आहेत, एक्स भांडी आहेत. टोटल नंबर ऑफ पॉट्स एक्स. आता यामध्ये प्रोडक्शन कॉस्ट किती आहे, टोटल नंबर ऑफ पॉट्स एक्स. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट, प्रत्येक भांड्याचं प्रोडक्शन कॉस्ट काय सांगितलेलं बघा. प्रत्येक भांड्याचं प्रोडक्शन कॉस्ट काय 40 मोर दॅन, 40ने जास्त आहे. 10 टाइम्स दॅट नंबर ऑफ पॉट्स म्हणजे टोटल नंबर ऑफ पॉट्स किती आहेत त्याच्यात 10 पट आणि 40ने जास्त आहे. म्हणजे एवढं आहे बघा. 10x + 40 एवढा प्रोडक्शन कॉस्ट एका भांड्यासाठी तुम्ही सांगितलेलं आहे. यामध्ये सांगितलेलं आहे ही मेक सर्टन नंबर ऑफ पॉट्स ऑन डेली बेसिस. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज ₹40 मोर दॅन 10 टाइम्स टोटल नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स इन 1 डे. आता यामध्ये ही प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स बघा. ऑल पॉट्स कॉस्ट किती आहे बघा. प्रोडक्शन कॉस्ट किती आहे ऑल पॉट्सची 600 आहे. म्हणजेच बघा टोटल नंबर ऑफ पॉट दिवसामध्ये किती भांडी बनवतो, एक्स बनवतो आणि एका भांड्याला खर्च किती एवढा आहे. या दोघांचा गुणाकार म्हणजेच आपल्याला एकूण भांडी मिळणार आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्याला बघा पूर्ण बघा त्यामध्ये सगळी माहिती आपल्याला व्यवस्थित समजून घेतलेली आहे. क्वेश्चन नंबर 6. आता यामध्ये काय करायचं आहे. सपोज मिस्टर कासम मेक्स एक्स पॉट्स पर डे. म्हणजे प्रत्येक दिवशी तो काय करतो, एक्स भांडी बनवतो. एक्स पॉट्स पर डे मिस्टर कासम बनवतो. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट बघा. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट म्हणजे प्रत्येक भांड्याचं जो प्रोडक्शन कॉस्ट आहे तो काय बघा 10x + 40 आहे. ईच पॉट बघा प्रोडक्शन आता टोटल पॉट्स प्रोडक्शन कॉस्ट म्हणजे एकूण भांड्याची जेवढी भांडी बनवतो त्याची प्रोडक्शन कॉस्ट किती. टोटल पॉट्स प्रोडक्शन कॉस्ट ₹600 एवढी प्रोडक्शन कॉस्ट आहे बघा. ₹600. देअरफॉर आपलं सूत्र काय येणार आहे बघा. देअरफॉर कंडिशननुसार काय येणार आहे. बाय कंडिशन म्हणूया आपण. बाय कंडिशन बघा यामध्ये एका दिवसात एवढी भांडी बनतात, एका भांड्याला एवढा खर्च आहे, दिवसात जेवढी भांडी बनतात तेवढी ₹600 खर्च आहे. देअरफॉर काय म्हणूया x × 10x + 40 10x + 40 = 600. त्यामध्ये एक्सनं 10xला मल्टिप्लाय करा. 10x² + 40x = 600. त्यामध्ये बघा आपल्याला काय करायचं आहे. 10ने आपण डिवाईड करू शकतो. 10ने डिवाईड केलं बघा. 10ला डिवाईड करा x². 10ला 40ला डिवाईड करा 4x आणि 10ला 600ला डिवाईड करा 60 येणार आहे. इथं -60 इथं घेऊया आपण. डिवाईड बाय किती 10 डिवाईड बाय 10 आपण डिवाईड केलेलं आहे म्हणून असेल बघा. 10 डिवाईड केलं 10 × 40 एक शून्य घेते 60 होते. 60 इकडे होतं ते मायनसमध्ये आलेलं आहे. आता -60ची फोड आपल्याला करायची आहे. -60ची फोड बघा 30 × 2 = 60 12 × 5 = 60. त्यामध्ये 10 × 60 पण येते. मग 10 × 60 इथं उपयोग पडणार आपल्याला कारण 10मधून 6 गेले 4 होणार. त्यामध्ये प्लस मायनस इथे येणार आहे. मग एकाला मोठ्याला प्लस देणार, इथं चिन्ह आहे ते मोठ्याला द्यायचं आणि इथं मायनस येणार आहे. म्हणजेच बघा x² -
सॉरी प्लस 10x मायनस 6x मायनस 60 इज इक्वल टू 0. दोघांचे गट बनवूया आपण. त्यामध्ये काय कॉमन येते बघा, एक्स कॉमन येणार, आतमध्ये डबल एक्स राहतं, प्लस 10 राहणार, एक्स ऑलरेडी बाहेर काढलेला आहे. 6 आणि 60मध्ये 6 60 दोघेही एका पाड्यात आहे, 6च्या पाड्यात आहेत. इथं मायनस येणार आहे, इथं एक्स राहिलेला आहे, मायनसचं प्लस होणार कारण बाहेर मायनस आहे म्हटल्यावर 10 सक्क 60 तर 10 येणार इज इक्वल टू 0. आता त्यामध्ये इकडचा गट समान झालेला आहे आपला. देअरफॉर काय येणार बघा, एक्स मायनस 6 आणि सेकंड ब्रॅकेट एक्स प्लस 10 इज इक्वल टू 0. त्यामध्ये एक्स मायनस 6 एक्स प्लस 10, एक्स मायनस 6 इज इक्वल टू 0 और एक्स प्लस 10 इज इक्वल टू 0. एक्स इज इक्वल टू 6 येणार, एक्स इज इक्वल टू मायनस 10. आणि त्यामध्ये जी कॉस्ट आहे बघा, एक्सची जी व्हॅल्यू आहे पॉट्स पर डे, पॉट्स हे कधी नसतात, काही नसतात, निगेटिव्ह नसतात, बट नंबर ऑफ पॉट्स नॉट इन निगेटिव्ह, पॉट्स कधी निगेटिव्ह नसतात. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 6, टोटल नंबर ऑफ पॉट्स पर डे, टोटल पॉट्स पर डे इज इक्वल टू 6. म्हणजे टोटल पॉट्स किती असणार आहेत, 6 असणार आहेत. पर डेला किती पॉट बनवणार आहे, 6 पॉट्स बनवणार आहे. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट इज इक्वल टू किती आपण कन्सिडर केली ती 10x प्लस 40 होती. एक्सची किंमत इथं आपल्याला ॲड करायची आहे, एक्सची किंमत आहे, लक्षात ठेवायची एक्सची किंमत आहे, एक्स इज इक्वल टू आहे मग 10 इंटू 6 प्लस 40 म्हणजेच काय बघा 60 प्लस 40 100 रुपीज येणार आहे. एका पॉटला किती खर्च येणार आहे, एका पॉटला 100 रुपीज खर्च येणार आहे. लक्षात ठेवा, यामध्ये पूर्णपणे आपण व्यवस्थित सोडवलेलं आहे. गणित बघून घ्यायचं आहे. काय शंका असेल तर मला मेसेज करून तुम्ही विचारायचं आहे. धन्यवाद.